कुठल्याही बदल्या म्हटलं की त्यात पैसा खाणं आलं किंवा एवढे पैसे दिले तर बदली होईल, तेवढे पैसे दिले तर बदली होईल, असं सर्रास सगळीकडे ऐकायला मिळतं, बघायला मिळतं. अजितदादांकडे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे एक्साईज डिपार्टमेंटसुद्धा यावेळी आलं आणि एक्साईज डिपार्टमेंटच्या जेव्हा बदल्या करायची वेळ आली तेव्हा एक्साईज हे सगळ्यात मलाईदार खातं म्हणून ओळखलं जातं. 15-20 हजार कोटीचा टन महसूल देणारं आहे हे खातं. आणि ज्यावेळी त्याच्या बदल्यांचा विषय आला तेव्हा एक्साईजचे कमिशनर राजेश देशमुख, जे अजितदादांचे प्रायव्हेट सेक्रेटरी देखील आहेत, त्यांनी हा सगळा प्रकार सांगितला की दादा खूप प्रेशर आहे आणि या आमदारांनी त्या आमदारांनी बदल्या सांगितलेल्या आहेत, काय करायचं. आणि त्यावेळी अजितदादांनी एका शब्दांनी सांगितलं की एकही पैसा कोणाकडूनही बदलीसाठी घ्यायचा नाही, ज्या काही बदल्या होतील त्या नियमानुसार करा. अनेकांनी प्रेशर केलं की त्याला 2च महिने राहिलेत 3 वर्ष पूर्ण व्हायला, किंवा जे काही त्याचे निकष असतात त्या निकषात बसायला थोडंच बाकी आहे. पण एकही बदली निकष डावलून झाली नाही आणि एकही बदली बिन पैशाची केली गेली. एकाही बदलीसाठी पैसा घेतला नाही. आणि ही गोष्ट म्हणजे ह्याची कुठे वाच्यता पण त्यांनी केली नाही. ही बाहेर गोष्ट कशी आली, अधिकारी सांगायला लागले की अरे तुझ्याकडून काही घेतलं का, माझ्याकडून काही घेतलं का, सगळेच सांगायला लागले, कोणीच काही दिलेलं नाही. आणि बदल्या मात्र मोठ्या प्रमाणावर झाल्या. वर्षानुवर्ष मुंबईत ठाण मांडून बसलेले एक्साईजचे अनेक अधिकारी दादांनी बाहेर पाठवले, बाहेरच्या अनेकांना मुंबईत आणलं. ह्या सगळा प्रकार बदल्यांचा घडल्यानंतर एकेकाळी एक्साईज डिपार्टमेंट ज्यांनी सांभाळलं होतं ते आनंद कुलकर्णी, जे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी म्हणून निवृत्त झाले, त्यांनी एके दिवशी मला फोन केला आणि मला म्हणाले की मी तुला एक मेसेज पाठवला आहे बघ. आणि त्यांनी एक मेसेज आणि ईमेल राज्याच्या मुख्य सचिव ज्या होत्या तेव्हाच्या त्यांना पाठवला होता आणि त्यात लिहिलं होतं की मी असं ऐकलं की एकही रुपया न घेता बदल्या झाल्या. मला याचं फार कौतुक वाटतं आणि खूप चांगली गोष्ट आहे ही. आणि राजेश देशमुखबद्दलही त्याच्यात लिहिलं होतं. आणि अजितदादांचा विशेष उल्लेख होता की हे दादांनी ठरवलं म्हणून हे होऊ शकलं, जर त्यांनी ठरवलं नसतं तर हे झालं नसतं. तर या जाणीवेतून त्यांनी काम केलं, कारण त्यांचा कायम दारू पिणं, सिगरेट ओढणं याविषयी त्यांच्या मनात प्रचंड तिटकारा आणि राग होता. दारू पिणारी माणसं त्यांना आवडायची नाहीत, सिगरेट ओढणारी माणसं त्यांना आवडायची नाहीत, तंबाखू गुटखा खाणारी माणसं त्यांना आवडायची नाहीत. आर पाटलांशी त्यांचं तर तंबाखू गुटखा खाण्यावरून सतत वाद व्हायचे. पण त्यांना त्याविषयी प्रचंड राग होता आणि हे डिपार्टमेंट तरी नीट चाललं पाहिजे असं म्हणून त्यांनी कुठेही 1 रुपया न घेता या बदल्या केल्या आणि अनेक चांगले अधिकारी चांगल्या ठिकाणी आणले. एखाद्या मंत्र्यांनी ठरवलं तर काय होऊ शकतं याचा एक वस्तुपाठ अजितदादांनी एक्साईजच्या बदल्यांमध्ये घालून दिला होता. याच्या आधी ज्यांनी कोणी एक्साईज डिपार्टमेंट पाहिलं असेल त्यांनी काय केलं याचेही किस्से अनेक जण सांगतात. पण दादांचं हे वेगळेपण होतं. आज दादा नाहीत, पण त्यांनी जी शिस्त घालून दिली एक्साईज डिपार्टमेंटला ती टिकली पाहिजे आणि त्याच न्यायाने पुढे देखील बदल्या झाल्या पाहिजेत. ती खरी दादांना श्रद्धांजली होईल.